आज आपण बनवणार आहोत मोदक. मोदकची रेसिपी तुम्हाला कशी वाटते प्लीज कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं खोबरं, गूळ, मीठ, थोडासा रवा, 1 वाटी मैदा, वेलची पूड आणि तेल. आता आपण सगळ्यात पहिले पीठ भिजवून घेऊया. मैदा घेऊया आपण 1 वाटी, मोठा वाटी. त्यामध्ये रवा टाका, थोडंसं मीठ टाकायचं, तेल टाकायचं, थोडंसं एकत्र करून घ्यायचं याला सर्व. बघू शकता अशाच पद्धतीने मिक्स करून घ्यायचं पहिले. नंतर त्याला थोडं थोडं पाणी टाकून भिजून घ्यायचं. आता भिजून घ्यायचंय, घट्टसर गोळा भिजवायचा याचा मस्तपैकी. बघू शकता आपलं पीठ आता छान मळून झालेलं आहे. आता आपण हे 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवूया. आता आपण सारण बनवूया. सारण बनवण्यासाठी आता थोडंसं तूप टाकायचं. त्यामध्ये आता आपण खोबरं टाकून घेऊया. खोबरं छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आपल्याला. लालसर कलर आल्यानंतर आपण यामध्ये नंतर गूळ टाकून घेऊया. आपल्या आता खोबऱ्याचा लालसर कलर आला आहे, त्यामध्ये आता आपण गूळ टाकून घेऊया. वेलची पूड टाकून घेऊया. छान 5 ते 10 मिनिटं याला पाणी सुटूस तर हलवायचं. त्याला पाणी सुटलं की हे गॅस बंद करून टाकायचं. आपलं सारण आता तयार झालं आहे. बघू शकता थोडंसं गूळ मेल्ट पण झालं आहे आणि असं मोकळं मोकळं पण झालं आहे. आता आपण हे गॅस बंद करूया आणि थंड करायला ठेवूया. थंड झाल्यानंतर याचे मोदक बनवूया. आपण सारण कढईतून काढून एका ताटामध्ये थंड करायला ठेवलं आहे. थंड झाल्यानंतर याचे मोदक बनवूया. आता आपलं सारण सुद्धा थंड झालं आहे आणि आपलं पीठसुद्धा छान आता भिजलं पण आहे. आता आपण याचे मोदक बनवूया. छान थोडंसं मळून घ्यायचं याला. बघू शकता अशा पद्धतीने छोटा छोटा गोळा घ्यायचा आहे. त्याचे आपण पारी लाटून घेऊया. त्याच्यामध्ये सारण बघूया. बघू शकता अशा पद्धतीने सगळे मोदक बनवून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने